200 अरे मी काय काढलं ते समजून घ्या. तुमच्या डोक्याच्या वरून जात आहे कधी कधी मी जे मुद्दे मांडतो ते तुमच्या डोक्याच्या वरून जातं, त्याला माझा दोष नाहीये. मी काय बोललो 293चा प्रस्ताव आहे तालुका सभागृहात सभागृहामध्ये राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, असं एक झालेलं आहे की भास्कर जाधव प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी टेक्निकल मुद्दा उपस्थित करतो म्हणून मी बऱ्याच वेळेला गप्प बसतो. पण सभागृहामध्ये एक गंभीर विषय मी लक्षात आणून देतो. अध्यक्ष महोदय, मी आजचा ऑर्डर ऑफ डे वाचला आणि त्या ऑर्डर ऑफ डे मध्ये 293चा प्रस्ताव वाचला. मी जाणार आहे आता वरती याच्यामध्ये आशिषजी, त्या 293च्या प्रस्तावावर ज्या सन्मान्य सदस्यांची नावं टाकलेली आहेत त्यातले बरेचसे सदस्य माझ्या माहितीप्रमाणे सभागृहात आलेलेच नाहीत. तुम्ही इकडे पाहून बोला. बरं, आपल्याकडे पाहतो. आपली टोपी बी मला लय आवडते अध्यक्ष महोदय. आणि म्हणून 293चा प्रस्ताव मी बारकाईने वाचत होतो. प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीने मी वाचत असतो. मी जाणार आहे वरती ज्या ठिकाणी हजेरीपट, आता इथं 5वा 6वा माळा नाही, इथं कितव्या माळ्यावर आहे मला माहित नाही, तिथं हजेरीपट मी चेक करणार आहे की जे सदस्य सभागृहामध्ये आलेलेच नाही माझ्या माहितीप्रमाणे त्यांची नावं 293वर आली कशी, त्यांच्या नावाच्या सह्या केलं कोणी, हे सुद्धा बघितलं पाहिजे. एक आता सुद्धा आपण लगातार 23 नावं वाचलीत. आकडा चुकत असेल ती 23 नावं वाचलीत, त्यातला एकही सदस्य हजर नाही. त्यांनी त्यांची नावं दिली होती का ही खात्री करायला हवी. एक मॅडम जरा थांबा, हो तुम्ही ऐका जरा, तळेकर मॅडम जरा ऐका. हिरवी तुम्ही खूप चांगले असता पण नको तर तिथं त्यांना मार्गदर्शन नका करू, आम्ही काही भांडत नाही आहोत. आणि म्हणून त्यांची नावं असोत नसोत त्यांच्या प्रतोदाने दिली असतील त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. प्रस्तावावरच्या नावावर मला म्हणायचंय. पण माझी एकच सूचना आहे अध्यक्ष महोदय, ज्यांची नावं पुकारलीत आणि ते आता जागेवर नाहीत, आता आपण पुढच्या सदस्यांची नावं पुकारावी. पण अशी एक प्रथा पडली की नाव पुकारतो त्यावेळेला सदस्य हजर नाही, नंतर येतो आणि म्हणतो माझं नाव आहे, आणि जो कोणी चेअरपर्सन असतो त्यांना वेळ देतो. आणि म्हणून त्यांना वेळ न देता याच्या पुढच्या सदस्यांना त्यांची वेळ द्यावी, हा माझा त्या ठिकाणी सूचना आहे. महोदय, या ठिकाणी सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्करराव यांनी काही मुद्दे मांडले. मुळामध्ये हा 293चा प्रस्ताव, आता माझं स्वतःचं नाव आहे, मी आहे उपस्थित. आता भास्कररावांनी ती सगळी नावं तपासलेत का? उगाच माध्यमांपुढे चुकीची माहिती जावी म्हणून अशा पद्धतीने मुद्दा उपस्थित करून सत्ताधारी पक्षाचे आमदार सभागृहात उपस्थित नाही अशा प्रकारची चुकीची माहिती महाराष्ट्र जनतेला दिशाभूल करायचं का तुम्हाला? कशातरी नाही, एक मिनिट, माझं झालं नाही पूर्ण. आणि दुसरा विषय, सभागृहामध्ये नाही, एक मिनिट थांबा. नाही, एक मिनिट. भास्करराव, तुम्ही असं म्हणालाय की नाव नाहीत, तुम्ही ती सगळी नावं तपासली आहेत का? निम्म्यापेक्षा जास्त लोक इथे आहेत. नंबर टू नाही, अध्यक्ष मध्ये माझं झालं नाही. नंबर 2, सभागृहामध्ये अनेकदा असं होतं. वडेट्टीवार साहेब 2 मिनिटं ऐका. वडेट्टीवार साहेब, माझं संपलं नाही, ऐकू बोलू द्या मला. सभागृहामध्ये काही पहिली वेळ आहे? एखाद्याचं नाव घेतलं तो सदस्य हजर नाही, ही पहिली वेळ आहे का? तर त्याच्यामुळे भास्करराव पूर्णपणे सभागृहाची दिशाभूल करतात. 293च्या प्रस्तावावर ज्यांची नावं आहेत, निम्म्यापेक्षा जास्त सभागृह सदस्य आता या क्षणाला सभागृहात उपस्थित आहेत. मला तुमच्या लोकांची कीव करावीशी वाटते. एवढ्या करता सभागृहामध्ये 293 प्रस्तावावर चर्चाच नाहीये. मी काय काढलं ते समजून घ्या. तुमच्या डोक्याच्या वरून जात आहे कधी कधी मी जे मुद्दे मांडतो ते तुमच्या डोक्याच्या वरून जातं, त्याला माझा दोष नाहीये. मी काय बोललो 293चा प्रस्ताव आहे तालुका सभागृहात सभागृहामध्ये राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू आहे. अहो 293च्या मी आता सभागृहाला नम्रपणे एक सांगतो आशिषजी, आत्ताच्या आत्ता मी हजेरीपट जाऊन बघणार आणि त्या दिवशी प्रस्ताव आला, त्या दिवशी नावं नसलेल्या सदस्य हजर नसलेल्या सदस्यांची नावं जर आली तर मी सभागृहासमोर उघड करणार. मी अतिशय सौम्यपणे हा मुद्दा घेतला होता. माहिती घ्यायची नाही, बाहेर नाही यायचं आणि कधी पण माझ्या विरोधात उभं राहायचं. काय चाललंय अध्यक्ष महोदय? आपल्या मी काय राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू आहे. यामध्ये आता अध्यक्ष महोदय, सन्माननीय भास्करराव जाधव यांनी या सभागृहामध्ये 2 महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. तो त्यांचा अधिकार आहे,
त्यांनी पॉइंट ऑफ प्रोसिजरवर ते मुद्दे उपस्थित केले आणि त्याच्यावर त्यांच्या अधिकारांप्रमाणे त्यांनी दोन गोष्टी दाखवल्या. विषय सभागृहासमोर राज्यपालांच्या अभिभाषणाचा होता. आपण स्वतः ज्या पद्धतीने एक पक्ष या पद्धतीने आपण सर्क्युलर नॉर्मली प्रथा परंपरेप्रमाणे जातो, रोटेशन प्रमाणे आपण करतो. या पद्धतीने शिवसेना पक्षाच्या सदस्यांचा संधी असल्यामुळे आपण त्या पक्षाच्या सन्माननीय सदस्यांचं नाव जे आपल्याकडे त्यांच्या पक्षाच्या प्रतोदाकडून मुख्य प्रतोदाकडून आलं असेल त्या पद्धतीने ती नावं आपण पुकारत गेलात. जे रामभाऊ कदम म्हणाले ते काही चुकीचं नाही की असं पहिल्यांदा काही घडलेलं नाही की एखादा सदस्य त्यावेळेला सभागृहात नाही तर त्याच्या पुढचा नंबर त्या पक्षाच्या सदस्याचा जो असतो तो आपण घेतलात, तो नसेल तिसरा घेतलात. हो, हे खरं आहे की प्रोसिजर प्रमाणे आपण ते केलं. आता एकाच वेळेला कदाचित त्या पक्षाच्या सदस्यांची बैठक असेल, जेवण असेल, मला माहित नाही, तर मी भाष्य करत नाही. आणि एक मिनिट माझं पूर्ण होत्या. हे बोलत असताना सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव आपण काही चुकीचं बोललं नाहीत आणि आपणही योग्य पद्धतीने ते हाताळलं. पुढे ते बोलताना असं म्हणाले, ज्याच्यावर रामभाऊ कदम म्हणाले तो म्हणजे 293चा प्रस्ताव. पुन्हा त्या 293च्या प्रस्तावावर ज्यांची नावं आहेत ते सभागृहात किंवा या विधिमंडळात आलेच आहेत की नाही, त्यांच्या सह्या आहेत की नाही, पुन्हा त्यांचा अधिकार आहे भास्कररावांचा, त्याच्यावरही मला काही म्हणायचं नाही. त्या विषयावर 293ला ज्या वेळेला विषय त्यावेळेला त्यांनी ऑब्जेक्शन करावं, प्रोसिजर प्रमाणे ते उद्याही करू शकतात, आताही करू शकतात, त्याच्यावरही मला म्हणायचं नाही. पण 293चा उल्लेख भास्करराव तुम्ही पहिल्यांदा केलात आणि म्हणून त्याच्यावर राम कदमजी बोलले. मुद्दा आता असा आहे की शिवसेना पक्षाचे दिलीप लांडे आलेले आहेत, त्यांना तुम्ही बोलायला द्या. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका.